Now today we are going to learn about the new grammatical topic that is article. Okay, article या भागावर आज आपण आपला लेक्चर घेणार. आर्टिकल चे बेसिकली दोन प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? There are two types of article. पहिला आहे first is definite article. Definite article. आता डेफिनाइट आर्टिकल म्हणजे काय? त्याला आपण निश्चित उपपद असं म्हणतो. काय म्हणतो? निश्चित उपपद किंवा उपपद. दुसरा प्रकार आहे बाळा इनडेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइट आर्टिकल. आता इनडेफिनाइट म्हणजे काय? डेफिनाइटचं विरुद्धार्थी इनडेफिनाइट म्हणजे त्याला म्हणतात अनिश्चित उपपदे. अनिश्चित उपपद. आता डेफिनाइट आर्टिकल म्हणजे निश्चित आणि अनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे अनिश्चित उपपदे असं त्याला म्हणतात. मला निश्चित उपपद कोणतं आहे? निश्चित उपपद आहे द. कोणतं आहे? द. आणि अनिश्चित उपपद आहे ए किंवा एंड. ए किंवा एंड. आता उपपदाचा वापर आपण प्रामुख्याने सामान्य नामाच्या अगोदर करतो. कशाच्या अगोदर करतो आपण? सामान्य नामाच्या अगोदर आपण करतो. द या उपपदाचा वापर समजा आता आपल्याला द या उपपदाचा वापर कुठे करतात हे आपल्याला या ठिकाणी आज लर्न करायचं आहे. द या उपपदाचा वापर. आता द या उपपदाला निश्चित उपपद असं म्हणतात. काय म्हणतात? निश्चित. म्हणजे प्रामुख्याने अगोदर ज्या सामान्य नामाची निश्चित माहिती झालेली असते त्या सामान्य नामाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. मग ते सामान्य नाम एकवचनी असो की अनेकवचनी असो. म्हणजे द या उपपदाचा वापर सिंग्युलर अँड प्लुरल नाउनच्या अगोदर त्या ठिकाणी करतात. मग हे एकवचनी असो की अनेकवचनी असो. आणि प्रामुख्याने द या उपपदाचा वापर आपण ज्या नामाच्या अगोदर करतो त्या नामाची एक निश्चित माहिती झालेली असावी किंवा त्याची निश्चित माहिती अगोदर झालेली असते तेव्हाच आपण त्या द या उपपदाचा वापर करतो. आता सामान्य नाम म्हणजे काय? एकवचनी अनेकवचनी ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत असं गृहीत मी या ठिकाणी धरतो की कॉमन नाउन म्हणजे त्या ठिकाणी जनरल नेम ऑफ पीपल, प्लेस, एनिमल अँड थिंग. जनरल नेम ऑफ पीपल, प्लेस, एनिमल अँड थिंग त्याला कॉमन नाउन असं म्हणतात. अशा कॉमन नाउनच्या अगोदर सुद्धा ए आणि एन चा वापर करतात आणि कॉमन नाउनच्या अगोदर द चा सुद्धा वापर करतात. द कॉमन नाउन आर नाउन दॅट मे बी सिंग्युलर ऑर प्लुरल. मग ते कॉमन नाउन एकवचनी असो की अनेकवचनी असो तेव्हा द चा वापर करतात. पण एकवचनी सामान्य नामाच्या अगोदर मात्र ए आणि एन चा वापर करतात. कारण मुळात ए आणि एन याचा अर्थ एक असा होतो. काय होतो? एक. एक आणि एक म्हटल्यानंतर एक. आणि म्हणून दॅट इज वाय द आर्टिकल ए अँड एन इज ऑलवेज यूज्ड विथ द सिंग्युलर कॉमन नाउन. आणि द मात्र सिंग्युलर आणि प्लुरल या कॉमन नाउनच्या अगोदर त्याचा वापर केला जातो. द डेफिनेट आर्टिकल द इट हॅज बीन यूज्ड विथ सिंग्युलर और प्लुरल नाउन ऑल्सो. आता द या आर्टिकल वापरण्याचे काही नियम आहेत. नेमके द या उपपदाचा वापर कुठे करतात हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर द चा वापर या ठिकाणी बिफोर द नेम्स ऑफ रिलिजियस बुक. बिफोर द नेम्स ऑफ रिलिजियस बुक. आता धार्मिक ग्रंथाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. धार्मिक ग्रंथ म्हणजे कोणते? की आता प्रत्येक धर्माचा एक विशिष्ट धर्मग्रंथ आहे आणि त्या धर्मग्रंथाच्या नावाच्या अगोदर द चा वापर करतात. जसं द गीता, द
गीता. आता गीता काय आहे बाळाओ? हा हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे आणि म्हणून या धर्मग्रंथाच्या अगोदर द चा वापर करतात. समजा बायबल असेल, द बायबल, आपल्याला असं म्हणावं लागेल द बायबल, कारण बायबल हा ख्रिश्चन बांधवांचा धर्मग्रंथ आहे. त्याच्यानंतर द कुराण, आता आपल्याला असं म्हणावं लागेल द कुराण. आता हा कुराण कोणाचा धर्मग्रंथ आहे? तर मुस्लिम बांधवांचा धर्मग्रंथ आहे आणि म्हणून अशा धार्मिक ग्रंथाच्या नावाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. आता या ग्रंथांच्या नावाच्या अगोदर का करतात? कारण त्या ग्रंथाची एक अगोदरच निश्चित माहिती झालेली असते की वी नीड नॉट टू टेल अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ गीता, we need not to tell about the Quran and we need not to tell about the Bible. We know that Bible is the holy religious scripture of Christian community. Quran is the holy religious scripture of Muslim community and Gita is the holy religious scripture of Hindu community. That is why before that religious book we have to use the, आणि म्हणून आपल्याला द या उपपदाचा वापर या ठिकाणी करावा लागतो. मग पहिला नियम आहे आपला की धर्म ग्रंथाच्या नावाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. कशाच्या? तर धर्म ग्रंथाच्या नावाच्या अगोदर. देन बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर, बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर, बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर. आता नद्यांच्या नावाच्या अगोदर, कशाच्या नावाच्या अगोदर? नद्या. आता व्हॉट एव्हर मे बी द rivers in our India and all over the world country, and whenever there is a names of any river, that time we have to use the before that, we have to use the before that, आणि मग त्या अगोदर आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागतो. मग आपण असं नाही म्हणत बघा, उदाहरण जर त्या ठिकाणी जर असं परीक्षेमध्ये आलं की आता इथे आहे गंगा इज अ होली रिव्हर, गंगा इज अ होली रिव्हर, आणि आपल्याला सांगितलं की यूज प्रॉपर आर्टिकल इन दॅट सेंटेन्स. या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं का ए एंड द याचा वापर करा, आर्टिकलचा वापर करा. तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की गंगा हे काय आहे? नेम ऑफ द रिव्हर आहे, नदीचं नाव आहे. आणि मग गंगा सारखी नदी जगामध्ये दुसरी कुठे नाही, एकमेव नदी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करायचं आहे? द, कारण नदीचा उल्लेख जेथे कुठे येतो तेथे द या उपपदाचा वापर केला जातो. आता ऍक्च्युली द चा वापर कशासाठी करतात बाळाओ? टू मेक स्पेशल, टू मेक स्पेशल. आता एखादी गोष्ट विशेष आहे, काय विशेष, किंवा त्याला आपण पर्टिक्युलर म्हणतो. काय म्हणतो? पर्टिक्युलर. टू मेक एनीथिंग पर्टिक्युलर और टू मेक एनीथिंग स्पेशल. एखादी गोष्ट विशेष आहे हे सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी त्या द चा वापर या ठिकाणी केला जातो. आता जगामध्ये ज्या काही गोष्टी युनिक आहेत, एकमेव आहेत, तशा दुसरीकडे कुठे नाही, अशा वस्तूंच्या अगोदर सुद्धा द या उपपदाचा वापर केला जातो. आता मला सांगा, जर असं जर या ठिकाणी जर म्हटलं बघा की आता सन revolves earth revolves round sun, earth revolves round sun. आणि दोन्ही जागी रिकाम्या जागा आहेत. आर्टिकल आपल्याला वापरायला सांगितलं तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला ए किंवा एनचा उपयोग करता येणार नाही. का करता येणार नाही? कारण अर्थ आणि सन हे युनिक आहे. काय आहे? युनिक. जगाच्या पाठीवर दुसरा कुठे सूर्य नाही, किंवा जगाच्या पाठीवर दुसरी कुठे मानवी वस्ती जेथे आहे अशी पृथ्वी दुसरी कुठे नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला द चा उपयोग करावा लागेल. द अर्थ असं म्हणावं लागेल. आपल्याला काय म्हणावं लागेल? द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन, द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन. म्हणजे जे काही जिओग्राफिकल नेम्स आहेत, मग कसं सन, मून, स्टार, अर्थ आणि जे काही आपले प्लॅनेट आहेत, बिफोर द नेम्स ऑफ प्लॅनेट है ना, जे 8 आपले ग्रह आहेत, तर त्याच्या नावाच्या अगोदर सुद्धा द चा वापर केला
जातो हे लक्षात घ्यायचं. आता का केला जातो दचाच का, कारण द ला आपण काय म्हटलं बाळाओ, डेफिनेट म्हटलं. काय म्हटलं आपण त्याला, डेफिनेट. डेफिनेट आर्टिकल निश्चित. निश्चित या शब्दावरून आपल्याला काय करते की एखादी काहीतरी जी काही माहिती आहे ती निश्चित आहे. काय आहे, निश्चित. अनिश्चित म्हटल्याच्या नंतर आपल्याला माहितीची जाण निश्चित नाही. मी जर असं म्हटलं ए ट्री फॉल ऑन माय हाऊस, एक झाड माझ्या घरावरती पडलं. कोणतं झाड, एक म्हटलं ना आपण, एक ट्री म्हटलं. काय म्हटलं आपण, ए ट्री, ए ट्री, ए बॉल, एक मुलगा, एक घर, एक मुलगी. मग एक म्हटल्याच्या नंतर इथे आपल्याला निश्चित माहिती मिळते का, जेव्हा ट्रीच्या अगोदर आपण ए वापरलं तेव्हा ए ट्री म्हणजे एक झाड. एक झाड पण कोणतं झाड, there is no any particular special information by using the article a. That is why a and an is called as an indefinite article. म्हणून त्याला अनिश्चित उपपद म्हणतात. काय म्हणतात, अनिश्चित. आता आपण कोणत्या उपपदाची माहिती घेत आहोत, निश्चित उपपदाची. कोणती घेत आहोत, द. मग द या उपपदाचा वापर शिकत आहोत आपण. मग पहिला नियम आपण लर्न केला या ठिकाणी, बिफोर द नेम्स ऑफ रिलीजियस बुक, त्याच्यानंतर बिफोर द नेम्स ऑफ रिव्हर आणि बिफोर द नेम्स ऑफ रिलीजियस थिंग्स. ओके, त्यानंतर अजून बिफोर द नेम्स ऑफ, बिफोर द नेम्स ऑफ माउंटेन, बिफोर द नेम्स ऑफ माउंटेन. आता पर्वतांच्या नावाच्या अगोदर, कशाच्या नावाच्या अगोदर, पर्वतांच्या. मला सांगा बरं, हिमालय म्हटल्याच्या नंतर काय सांगण्याची आवश्यकता आहे का आपल्याला, हिमालय कुठे आहे, तो उत्तरेमध्ये आहे. कुठे आहे, उत्तरेमध्ये आहे ना. म्हणजे हिमालय हा अगोदर एक्झिस्ट आहे. हिमालयासारखा दुसरा पर्वत जगाच्या पटल अजून कुठे नाहीये. मग अशा म्हणजे याची माहिती अगोदरच त्या ठिकाणी झालेली असते आणि म्हणून त्या ठिकाणी द या उपपदाचा वापर करतात. द हिमालया, काय म्हणावं लागेल आपल्याला, द हिमालया. त्याच्यानंतर माउंट एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट हे काय आहे, माउंटेन आहे. काय आहे, वन ऑफ द टॉप मोस्ट और वन ऑफ द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. की जगामध्ये जे काही उंच पर्वत आहेत त्यातला सगळ्यात उंच पर्वत कोणता आहे बाळाओ, माउंट एव्हरेस्ट आहे. आणि पर्वताच्या नावाच्या अगोदर सुद्धा द या उपपदाचा वापर करतात. कशाच्या नावाच्या अगोदर, पर्वतांच्या नावाच्या अगोदर द उपपदाचा वापर करतात. त्याच्यानंतर बिफोर द नेम्स ऑफ सी, बिफोर द नेम्स ऑफ सी, समुद्राच्या नावाच्या अगोदर. कशाच्या नावाच्या अगोदर, समुद्र. जगाच्या पाठीवर जे जे काही समुद्र आहेत त्या समुद्राच्या नावाचा जेव्हा कुठे जिथे कुठे उल्लेख येतो तेव्हा त्या समुद्राच्या नावाच्या अगोदर आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागतो. जसं जर असं म्हटलं अरेबियन सी, काय म्हटलं, अरेबियन सी. अरेबियन सी म्हणजे काय, अरबी समुद्र. अरबी समुद्र, अरबी समुद्र हा काय आहे, समुद्राचं नाव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणावं लागेल बाळाओ, द अरेबियन सी. अटलांटिक ओशियन, अटलांटिक ओशियन, अटलांटिक ओशियन. आता अटलांटिक ओशियन हे सुद्धा काय आहे, समुद्राचं नाव आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी द या उपपदाचा वापर आपल्याला करावा लागेल. अटलांटिक ओशियन. अटलांटिक हे काय आहे, नेम ऑफ सी आहे. काय आहे, नेम ऑफ सी. मग आपण काय म्हटलं, बिफोर द नेम्स ऑफ सी, समुद्राच्या नावाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. कशाच्या नावाच्या अगोदर, जे काही समुद्राची नावं आहेत भूगोलमध्ये आपण शिकलेलो आहोत, ज्या ज्या काही समुद्राची नावं येतील त्या समुद्राच्या नावाच्या अगोदर लक्षात ठेवायचं आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागतो. कारण काय, तर त्याची निश्चित माहिती अगोदर झालेली असते आणि म्हणून त्या ठिकाणी द या उपपदाचा वापर करतात. द या उपपदाचा वापर अजून कुठे करतात, बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन, बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन. आता डायरेक्शन म्हणजे काय, दिशा. बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन, बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन. मग आता प्रामुख्याने 4 मुख्य दिशा आहेत आणि तशा एकूण किती दिशा आहेत, किती दिशा आहेत, 10 आहेत ना.
खालची वरची धरावं लागेल नाही हा अशा 10 डायरेक्शन असं म्हटलं जाते म्हणजे ह्या तर 4 आहेत मधल्या 4 आहेत 8 आणि वर आणि खाली म्हणजे अशा एकूण दिशा 10 असं म्हटलं जाते थोडक्यात पण प्रामुख्याने 8 दिशांची नाव आपल्याला माहित आहे मग या दिशांच्या नावाच्या अगोदर सुद्धा कशाचा वापर करतात द या उपपदाचा वापर करतात जसं जर आपण उदाहरण जर असं म्हटलं बघा द sun rises in east sun rises in east दोन्ही ठिकाणी लिहिलेले जागे आहेत इथं sun rises in east सूर्य पूर्वेकडून उगवतो असं म्हटलं आणि याच्यामध्ये उल्लेख आला कशाचा सनचा नंतर उल्लेख कशाचा आला ईस्ट ईस्ट हे काय डायरेक्शन आहे सन हे काय एक जिओग्राफिकल थिंग्स आहे ना सूर्य हा आपल्याला माहिती आहे पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेला मावळतो आणि म्हणून पहिली गोष्ट येथे सुद्धा आपल्याला द चा वापर करावा लागेल आणि नंतर ईस्ट ही जी काही डायरेक्शन आलेली आहे काय डायरेक्शन आलेली आहे तेथे सुद्धा आपल्याला द चा वापर करावा लागेल म्हणजे द ईस्ट द वेस्ट द साऊथ द नॉर्थ असं आपल्याला म्हणावं लागते म्हणून लक्षात ठेवायचं द या उपपदाचा वापर दिशांच्या नावाच्या पूर्वी करतात कुठे करतात दिशांच्या नावाच्या पूर्वी द चा वापर केला जातो हेच उदाहरण जर मी जर परत असं म्हटलं बघा द सन सेट्स वेस्ट आता सूर्य कुणीकडून मावळतो पश्चिमेला मावळतो कुठे मावळतो पश्चिमेला माझ्या या ठिकाणी रिकामी जागा आहे फिल इन द ब्लँक म्हटलं आपल्याला एक आर्टिकल वापरा त्या ठिकाणी असा प्रश्न परीक्षेमध्ये जर आला आणि इथे आहे वेस्ट आहे आणि मग वेस्ट हे काय डायरेक्शन आहे काय डायरेक्शन मग आपल्याला माहित पाहिजे आर्टिकल द डेफिनेट आर्टिकल द हैज बीन यूज्ड विथ डायरेक्शन विथ द नेम्स ऑफ डायरेक्शन आहे की नाही म्हणजे दिशांच्या नावांच्या सोबत किंवा देशांच्या नावाच्या अगोदर द या उपपदाचा वापर केला जातो आणि म्हणून या ठिकाणी येथे काय द आणि म्हणून लक्षात आलं की नेम्स ऑफ रिलीजियस बुक त्याच्यानंतर नेम्स ऑफ रिव्हर नेम्स ऑफ माउंटेन नेम्स ऑफ सी आणि नेम्स ऑफ डायरेक्शन याच्या अगोदर त्या ठिकाणी द चा वापर करतात आता द चा वापर अजून कुठे करतात before third form of adjective and adverb in superlative degree बिफोर थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब आता ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब चे 3 रूप आहेत किती रूप आहेत 3 मग या तिसऱ्या रूपाच्या अगोदर द चा वापर करतात मग हे तिसरे रूप कुठे वापरतात तर बाळा सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये वापरतात कुठे वापरतात सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मग आता डिग्रीचे 3 प्रकार आहेत एक आहे पॉझिटिव्ह डिग्री एक आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आणि एक आहे सुपरलेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍडवर्ब किंवा ऍडजेक्टिव्हचा फर्स्ट फॉर्म वापरतात कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्ह ऍडवर्बचा सेकंड फॉर्म वापरतात आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्बचा थर्ड फॉर्म त्या ठिकाणी वापरतात उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं टॉल सेकंड फॉर्म झाला याचा टॉलर आणि थर्ड फॉर्म झाला टॉलेस्ट काय झाला टॉलेस्ट आता ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्बचं दुसरं आणि तिसरं रूप त्या ठिकाणी कसं तयार होते बाय ऍडिंग ईआर आणि बाय ऍडिंग ईएसटी जर मेन जे आहे पहिलं जे रूप आहे याला ईआर लावायचं आणि दुसरं रूप तयार होते आणि याला ईएसटी लावले की तिसरं रूप तयार होते काय होते तिसरं रूप तयार होते मग उदाहरण जर समजा असं मी घेतलं आता राहुल इज वन ऑफ the tallest student
ऑफ द क्लास. रिकामी जागा आहे या ठिकाणी. आता आर्टिकल वापरायचं आपल्याला सांगितलं. राहुल इज वन ऑफ टॉलेस्ट स्टुडंट ऑफ द क्लास, की या वर्गातील राहुल हा उंच विद्यार्थ्यांपैकी एक आहे. उंच विद्यार्थ्यांपैकी एक उंच विद्यार्थी आहे असं आपण म्हटलं. आता या ठिकाणी त्या टॉलेस्ट आहे. काय आहे? टॉलेस्ट. म्हणजे टॉलेस्ट ऍक्च्युअली हे वाक्य कशाचं आहे तर डिग्रीचं आहे. कशाचं आहे तर हे वाक्य आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं आहे. मग सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय वापरतात? विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं तिसरं रूप वापरतात. विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं तिसरं. मग आता हे जे टॉलेस्ट आहे हे काय आहे? थर्ड फॉर्म ऑफ द ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब आहे. मग हे ऍडजेक्टिव्हचं थर्ड फॉर्म आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्हचं थर्ड फॉर्म. आणि म्हणून या ठिकाणी द चा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? द चा. राहुल इज वन ऑफ द टॉलेस्ट स्टुडंट ऑफ द क्लास असं म्हणावं लागेल. दुसरं उदाहरण या ठिकाणी जर म्हटलं मी मुंबई इज बिगेस्ट. मुंबई इज बिगेस्ट सिटी ऑफ महाराष्ट्र. आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं शहर मुंबई म्हटलं आपण. काय म्हटलं? मुंबई. मग या ठिकाणी परत बिगेस्ट आलं. काय आलं? बिगेस्ट. म्हणजे पहिलं रूप काय आहे? बिग आहे. दुसरं रूप काय आहे? बिगर आहे. तिसरं रूप काय झालं? बिगेस्ट झालं. काय झालं? ईएसटी लागला, ईआर लागला. मग येथे बिगेस्ट म्हणजे थर्ड फॉर्म आहे आणि थर्ड फॉर्मच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात ऍक्च्युअली. आणि हे थर्ड फॉर्म कुठे यूज केला जाते? इन सुपरलेटिव्ह डिग्री. कुठे यूज केला जाते? सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये यूज केल्या जाते. आणि म्हणून त्याला म्हणतात बिफोर द थर्ड फॉर्म ऑफ ऍडजेक्टिव्ह अँड ऍडवर्ब इन सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तिसऱ्या विशेषणाच्या किंवा क्रिया विशेषणाच्या रूपापूर्वी द या उपपदाचा वापर करतात. आलं लक्षात? आणि लक्षात आला. त्यानंतर आता अजून historical monument. Before the names of historical monument, before the names of historical monument. आता हे monument म्हणजे काय? वास्तू, ऐतिहासिक वास्तू. मग ऐतिहासिक वास्तू कोणत्या आहेत? कुतुब मिनार म्हणतो आपण, रेड फोर्ट, द गेटवे ऑफ इंडिया, द ताजमहल. हे काय आहे? हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहे. काय आहे? आता जगाच्या पाठीवर ताजमहल अजून दुसरीकडे कुठे नाही. ताजमहल हा कुठे आहे? आग्र्यालाच आहे. आपल्याला माहिती आहे. त्याची काही आपल्याला वेगळी माहिती सांगण्याची आवश्यकता नाहीये. जर मी असं जर म्हटलं आय सॉ आणि जर असं म्हटलं बघा ए ताजमहल, मी एक ताजमहल पाहिला, मी एक पाहिला म्हणजे याचा अर्थ काय? दुसरा अजून कुठे आहे असंच होते की नाही. म्हणजे आपण येथे हे म्हणू शकत नाही. ताजमहल एक वास्तू आहे which is built by the famous Mughal emperor, that is शहाजहान. कुणासाठी बांधला? शहाजहानने त्याच्या पत्नीसाठी तो बांधला होता, मुमताजसाठी. हे सगळं माहिती आहे. हिस्ट्री आपल्याला क्लिअर आहे. त्याची डेफिनेट माहिती आपल्याला अगोदर झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे म्हणता येईल का मग आपल्याला मी एक ताजमहल पाहिला असं म्हणतो का कधी आपण? आपण काय म्हणतो? मी ताजमहल पाहिला, मी एक ताजमहल पाहिला असं आपण कधीच म्हणू शकत नाही. मग ताजमहल हे काय आहे? हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. काय आहे? हिस्टॉरिकल. आणि म्हणून या ठिकाणी द चा वापर करावा लागतो. ते गड किल्ले आहेत, जे काही ऐतिहासिक वास्तू आहेत, त्या ऐतिहासिक वास्तूच्या अगोदर द या उपपदाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मी जर असं म्हटलं बघा गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया. मग आता गेटवे ऑफ इंडिया काय आहे? वास्तू आहे, ऐतिहासिक वास्तू आहे. आणि मग गेटवे ऑफ इंडिया हा जगाच्या पाठीवर अजून दुसरीकडे आहे का? कुठे नाही. आणि म्हणून या ठिकाणी द चा वापर करावा लागेल. लाल किल्ला जर असं म्हटलं बघा रेड फोर्ट. आता रेड फोर्ट वेअर इट इज इन दिल्ली. इट इज इन दिल्ली. आता हा रेड फोर्ट कुठे आहे? तर दिल्लीला आहे. हा एक किल्ला आहे. काय आहे?
किल्ला आणि याच्या अगोदर सुद्धा आपल्याला द चा वापर करावा लागेल. कशाचा वापर करावा लागेल? द चा वापर आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की ज्या काही ऐतिहासिक वास्तू आहेत त्या ऐतिहासिक वास्तूंच्या नावाच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. मग ऐतिहासिक वास्तू कोणत्या? इतिहासामध्ये आपण शिकतो. आता कुतुब मिनार काय आहे? कुतुब मिनार. मग हू बिल्ड द कुतुब मिनार? मग आता त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. वी हॅव नथिंग टू डू विथ दॅट थिंग्स. हू बिल्ड इट, है ना? पण कुतुब मिनार बेसिकली काय आहे? तर ती आहे ऐतिहासिक वास्तू आहे. काय आहे? ऐतिहासिक वास्तू आहे. मग हू बिल्ड इट? इट इज बिल्ड बाय द कुतुबुद्दीन ऐबक. कुतुब मिनार कोणी बांधला? तर कुतुबुद्दीन ऐबकने बांधला. जो गुलाम वंशाचा पहिला राजा होता कुतुबुद्दीन ऐबक, तर त्या कुतुबुद्दीन ऐबकने त्या ठिकाणी तो बांधलेला आहे. आणि कुतुब मिनार हे काय आहे? मग एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहे. काय आहे? हिस्टॉरिकल मॉन्युमेंट. आणि म्हणून हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणजे जेथे कुठे ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख येतो तेथे आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागतो. जेथे ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख येतो. आणि कुतुब मिनार मग ही ऐतिहासिक वास्तू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी द चा वापर आपल्याला करावा लागेल. रायगड. मग रायगड काय? रायगड आपल्याला सगळ्यांना माहित आहे स्वराज्याची राजधानी आहे रायगड. म्हणजे होती. छत्रपती शिवरायांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा रायगड ही स्वराज्याची काय होती? राजधानी होती. मग रायगड काय? हा रायगड. रायगड हा किल्ला आहे. काय आहे? किल्ला. फोर्ट आहे ना तो. ऐतिहासिक वास्तू आहे की नाही? मग तेथे आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागेल. द रायगड, द शिवनेरी, द पुरंदर, द प्रतापगड हे जे काही किल्ले आहेत ते ऐतिहासिक वास्तू आहेत. आणि या ऐतिहासिक वास्तूच्या अगोदर आपल्याला द या उपपदाचा वापर करावा लागतो. आलं लक्षात? आणि म्हणून त्याला काय म्हणतात? मग निश्चित उपपद म्हणतात. काय म्हणतात? आणि मग द या निश्चित उपपदाचा वापर हा एखाद्या गोष्टीची निश्चित माहिती झालेली असेल तेव्हा त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे त्याची निश्चित माहिती अगोदरच त्या ठिकाणी झालेली असते. त्यानंतर अजून कार्डिनल नंबरच्या अगोदर ऑर्डिनल नंबरच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. आता नंबरचे दोन प्रकार आहेत. बिफोर द नंबर्स म्हणजे द चा वापर कुठे करतात? मग आता बिफोर द तुम्ही घेऊन घेतलं का ते? बिफोर द नंबर. बिफोर द नंबर. नंबरचे दोन प्रकार आहेत. म्हणजे नंबरचे दोन प्रकार कसे? मग कसे दोन प्रकार आहेत नंबरचे? एक आहे कार्डिनल नंबर. काय आहे? कार्डिनल नंबर. कार्डिनल नंबर म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक आहे ऑर्डिनल नंबर. काय आहे? ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर. मग ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? ऑर्डर सांगणारे. ऑर्डर. ही इज द फर्स्ट स्टुडंट इन आवर क्लास. आमच्या क्लास मधला तो काय आहे? पहिला विद्यार्थी आहे. काय आहे? मी जर असं म्हटलं ही इज फर्स्ट स्टुडंट. ही इज फर्स्ट स्टुडंट. तो पहिला विद्यार्थी आहे. काय आहे? म्हणजे या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये त्याची ऑर्डर आपण सांगितली. काय सांगितली? ऑर्डर. कसा आहे तो? फर्स्ट आहे. काय आहे? फर्स्ट. मग या ठिकाणी काय वापरावं लागते? द चा वापर करावा लागतो. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, द फिफ्थ, द सिक्स्थ. मग या सिक्स्थ लाच आपण काय म्हणतो? द सिक्स्थ लाच आपण या 1 2 3 4 5 6 म्हणतो आपण, है ना? पण इकडे त्याला काय म्हणतात? मग सिक्स्थ म्हणतात. काय म्हणतात? सिक्स्थ. इकडं या 2 ला आपण इथे काय म्हणतो? 2. कार्डिनल मध्ये याला काय म्हणतात? 2, है ना? कार्डिनल मध्ये याला म्हणतो आपण 2. आणि ऑर्डिनल मध्ये याला काय म्हणतात? सेकंड. काय म्हणतात? सेकंड. ओके. याला काय म्हणतात रे बाळो? कार्डिनल मध्ये याला आपण म्हणतो 3. काय म्हणतो? 3. आणि ऑर्डिनल मध्ये याला आपण काय म्हणतो? थर्ड. काय म्हणतो? थर्ड. मग अशा
या ऑर्डिनल नंबरच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. केव्हा करतात? कोणत्या नंबरच्या अगोदर करतात? कोणत्या? ऑर्डिनल. ऑर्डर लक्षात ठेवायची. ऑर्डर. ऑर्डर म्हणजे काय? तो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आपण म्हणतो ना, तो वर्गामध्ये पाचवा. कितवा आला? पाचवा. तो वर्गामध्ये पाच आला म्हणतो का आपण? पाचवा म्हणतो. काय म्हणतो आपण? पाचवा. ही स्टँडिंग सेकंड इन द क्यू. मी जर असं म्हटलं बघा, किंवा ही इज स्टँडिंग, ही इज स्टँडिंग सेकंड in the queue. QUE Q म्हणजे रांग. काय ते? आता रांगेमध्ये तो कितवा उभा आहे? दुसरा. कितवा आहे? मग ही स्टँडिंग द सेकंड इन द क्यू. रांगेमध्ये तो नाही का, तो दुसरा, म्हणजे या रांगेमध्ये त्याची रँक आपण दाखवली. कितवी आहे? दुसरा आहे. आणि म्हणून अशा ऑर्डिनल नंबरच्या अगोदर द या उपपदाचा वापर करतात. कशाचा वापर करतात? द या उपपदाचा वापर करतात. त्यानंतर अजून त्या ठिकाणी बिफोर द नेम्स ऑफ न्यूजपेपर. अजून लक्षात घ्या, जे न्यूजपेपरची नाव आहेत, बिफोर द नेम्स ऑफ न्यूजपेपर. टाइम्स ऑफ इंडिया, द हितवादा, द देशोन्नती, द सकाळ, द लोकमत, जी काही वर्तमानपत्र आहे याच्या अगोदर द चा वापर करतात. मग आपल्याला असं म्हणावं लागते, द टाइम्स ऑफ इंडिया. द टाइम्स ऑफ इंडिया. टाइम्स ऑफ इंडिया काय वाढवय? वर्तमानपत्र आहे. आय डेली रीड्स टाइम्स ऑफ इंडिया. असं वाक्य जर आलं आपल्या परीक्षेमध्ये, समजा उदाहरण जर असं आपल्याला आलं, आय डेली रीड्स, मी दररोज वाचतो. मी दररोज वाचतो. आय डेली रीड्स. आणि मग इथं म्हटलं हितवादा. हितवादा. मग हितवादा काय? वर्तमानपत्राचं नाव आहे. काय आहे? वर्तमानपत्राचं नाव आहे. हितवादा हे वर्तमानपत्राचं नाव आहे. टाइम्स ऑफ इंडिया हे वर्तमानपत्राचं नाव आहे. आपल्याकडे आपण कोणतं वर्तमानपत्र वाचतो? लोकमत, देशोन्नती, सकाळ, पुण्यनगरी. काय ते? न्यूजपेपर आहे. काय आहे? न्यूजपेपर. आणि मग न्यूजपेपरच्या अगोदर काय वापरतात बाळाओ? द. काय वापरतात? द. आणि म्हणून कन्फ्युज व्हायचं का मग? आय डेली रीड्स हितवादा. कारण हितवादा हे काय आहे? इट इज वन ऑफ द नेम ऑफ न्यूजपेपर. दॅट इज व्हाय वी हॅव टू यूज द इन दॅट ब्लँक. आणि म्हणून आपल्याला त्या रिकाम्या जागेमध्ये द चा वापर करावा लागेल. सूर्यमालिकेतील ज्या काही गोष्टी आहेत, चंद्र, सूर्य, तारे जे आहेत, त्याच्या नावाच्या अगोदर सुद्धा द चा वापर करावा लागतो. तर हे काही 8-10 जे द चे रूल्स आहेत, त्या 8-10 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर या प्रामुख्याने समजून घ्यायच्या, म्हणजे परीक्षेमध्ये येणारा आपला 1 मार्काचा प्रश्न सुद्धा कामा नये. लक्षात द चे उपयोग एवढे जे मी सांगितले तेवढे त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. उद्याला त्या ठिकाणी मी ए आणि आयचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी समजावून सांगेन. ओके. आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही आपण वापरलेल्या आहेत, ज्या द पुन्हा वापरलेला आहे, त्याची निश्चित माहिती अगोदरच आपल्याला झालेली असते. आणि म्हणून त्याला निश्चित उपपद असं म्हणतात. काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज अ डेफिनेट आर्टिकल. व्हाय? बिकॉज द पर्टिक्युलर नाउन इज ऑलरेडी अ डेफिनेट. है ना? आणि म्हणून आपण त्या ठिकाणी द या उपपदाचा वापर त्या ठिकाणी करतो. ठीक आहे. द रिमेनिंग पार्ट वी कॅन सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.